लोकसभा चुनाव के नतीजों के बाद इस बात की पूरी संभावना है कि राज्य में अक्टूबर में विधानसभा चुनाव होंगे। इसी बीच महागठबंधन में शामिल एनसीपी नेता छगन भुजबल ने विधानसभा चुनाव में एनसीपी को 90 सीटें देने की मांग की है। इस मांग पर नागपुर में मीडिया से बात करते हुए उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रतिक्रिया दी। चूंकि बीजेपी राज्य की सबसे बड़ी पार्टी है, इसीलिए बीजेपी को निश्चित तौर पर ज्यादा सीटें मिलेंगी, लेकिन इसके साथ ही सहयोगी पार्टियों का उचित सम्मान रखते हुए सीट बंटवारे पर निर्णय लिया जाएगा। इसके अलावा फडणवीस ने पुणे में हुए पोर्श हादसे की चल रही जांच पर भी टिप्पणी की। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। या ठिकाणी जी काही घटना आहे ती अतिशय गंभीर आहे आणि पोलिसांनी योग्य प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केल्यामुळेच आणि जे काही सीडीआर वगैरे काढले त्यातनं लक्षात आलं की याच्यामध्ये गडबड आहे आणि म्हणून त्याचे धागेदोरे हे मुळापर्यंत जाऊन काढल्यानंतर लक्षात आलं की हा जो काही मुलगा होता जो आरोपित आहे त्याचे जे रक्ताचे नमुने आहेत ते रिप्लेस करून दुसरे नमुने घेण्यात आले होते, परंतु त्याचे दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळे लगेच त्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि यामध्ये जे डॉक्टर त्याच्यात इन्वॉल्व होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे याच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही। नागपुर समय, गली से दिल्ली तक।